जय भीम. देशभरात 20 जुलैच्या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या स्मरणार्थ विविध राज्यांमध्ये मोर्चे, धरणे आणि शांततापूर्ण निदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान या आंदोलनाला एक मोठे वळण मिळाले आहे. ताज्या घडामोडींनुसार उपोषण दरम्यान सोनम वांगचुक यांना पोलिसांनी आंदोलन स्थळावरून ताब्यात घेऊन रुग्णालयात हलवले. यानंतर आंदोलनस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की लोकशाही मार्गाने सुरू असलेले आंदोलन पोलिसांनी जबरदस्तीने दडपण्याचा प्रयत्न केला. काही आंदोलनकर्त्यांनी या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारवर हुकुमशाही पद्धतीने वागल्याचा आरोप केला. मात्र प्रशासनाचे म्हणणे वेगळे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्थित राखण्यासाठी त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. या पार्श्वभूमीवर 20 जुलैच्या आंदोलनाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. देशातील अनेक शहरांमध्ये मोर्चे आणि धरणे आंदोलनाचे नियोजन करण्यात आले असून विद्यार्थी, सामाजिक संघटना आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या आंदोलनाद्वारे शिक्षण व्यवस्थेतील प्रश्न, विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि लडाखमधील पर्यावरण व स्थानिकांच्या हक्कांबाबत आवाज उठवला जात आहे. आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. आता सर्वांचे लक्ष 20 जुलैकडे लागले आहे. हे आंदोलन किती मोठे होते, सरकारची पुढील भूमिका काय असते आणि या आंदोलनातून कोणते निर्णय समोर येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ह्या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचे मत काय आहे? आंदोलनकर्त्यांचे आरोप आणि प्रशासनाची भूमिका याबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. जय भीम, जय भारत.